नमस्कार. माझं नाव सूर्यकांत महामुनी. आम्ही राहायला तळेगाव दाभडे इथे आहे. ऑगस्ट 2019मध्ये आम्ही दोघं पहिल्यांदा जेव्हा कन्सिव्ह हॉस्पिटल हिंजवडी इथे जेव्हा पहिल्यांदा कन्सल्ट करायला आलो बेबीच्या संदर्भात. आम्हाला 10 वर्ष काही नव्हतं, म्हणजे बेबी नव्हती. तर पहिल्यांदा जेव्हा आम्ही माधुरी मॅडमला भेटलो तेव्हा आम्हाला इतकं पॉझिटिव्ह असं फील झालं की नाही, आम्हाला इथेच ट्रीटमेंट घेतली पाहिजे आणि आम्हाला बेबी होणारच. इतकी असं आम्हाला पॉझिटिव्ह फिलिंग आली त्यावेळेस. आणि त्या पॉझिटिव्ह फिलिंग आणि त्या पॉझिटिव्ह होपनी आम्ही मॅडमला ट्रीटमेंटविषयी हो दिलं, म्हणजे होकार दिला. आणि मॅडमनी सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने, इतक्या छान रीतीने आम्हाला सांगितलं की नाही, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला बेबी 100% होणारच, फक्त तुम्ही कॉन्फिडंट राहा आणि खूप म्हणजे असं रिलॅक्स होऊन तुम्ही ट्रीटमेंट घ्या. कुठलाही मनावर प्रेशर न घेता, कुठलंही टेन्शन न घेता, असं ह्या रीतीने तुम्ही पुढे या ट्रीटमेंटला. आणि आम्ही त्याप्रमाणे आमच्या मनाची तयारी केली. सुरुवातीला आम्ही तर पॉझिटिव्ह होतोच, पण मॅडमच्या बोलण्यानी आणि त्यांच्या मोटिवेशननी आम्हाला अजून हुरूप आला. आणि ह्या ट्रीटमेंट नंतर आम्हाला लगेच ऑगस्टमध्ये, म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आम्हाला प्रेग्नन्सीची पहिली गोड न्यूज मिळाली आम्हाला. आणि आम्ही खरंच खूप आम्हाला पहिल्या महिन्यामध्ये जेव्हा आम्हाला मॅडमनी फर्स्ट बेबीची ट्रीटमेंट नंतर आपण जे बेबीचं सोनोग्राफी जी केली ना, आणि त्याच्यामध्ये ते बाळाचे ठोके ऐकवले आम्हाला इतकं डोळ्यामध्ये पाणी असं आलं ना की आम्ही अक्षरशः काय म्हणतात ना, भरून उरलं आमचं हृदय अक्षरशः त्यावेळेस. आणि मॅडमला त्याच वेळेस खूप शतशः धन्यवाद दिले की मॅडम, हे खरंच तुमच्यामुळे शक्य झालं आहे. आणि आता आमच्या दोघांचं बाळ इथे आमच्यासोबत आहे. माधुरी मॅडम, खूप त्यांचे खूप धन्यवाद माधुरी मॅडमचे आणि त्यांच्या सगळ्या टीमचे. स्टाफ मेंबरने सुद्धा खूप पॉझिटिव्ह दाखवलं आम्हाला. स्टाफ मेंबरनी गुप्ता मॅडम असेल, अजून दुसऱ्या मॅडम होत्या, त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आमचं बाळ आहे आता. त्याचं नाव आम्ही ईशान ठेवलेलं आहे. आता तो 1.5 वर्षाचा झालेला आहे. आणि हे आमचं बाळ आहे ते ईशान. ईशू पुढे बघ बाळा, हाय कर बाळा, हाय कर ना ईशू, हाय. थँक्यू, खूप मनापासून धन्यवाद मॅडमचे. आणि असंच त्यांचं जे समाजाविषयी त्यांचं जे योगदान आहे असंच चालू राहू दे. आणि जे विनापत्य जे कुटुंब आहे, म्हणजे फॅमिली जी आहे, त्यांना मॅडमचं असंच मॅडमकडे येऊन त्यांना असंच अपत्य लाभो आणि सगळ्यांच्या मनातली इच्छा मॅडमपाशी इथे येऊन पूर्ण होत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नमस्ते.